पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय राजकारणात इतिहास रचलाय। गुजरातचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पदाच्या कार्यकाळासह मोदींनी सरकार प्रमुख म्हणून एकूण 8,931 दिवस पूर्ण करत नवा विक्रम प्रस्थापित केलाय। नरेंद्र मोदी यांचा 7 ऑक्टोबर 2001 रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सुरू झालेला हा प्रवास 2026 मध्ये पंतप्रधान म्हणून त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळासह आज एका नव्या शिखरावर पोहोचलाय। यापूर्वी हा विक्रम सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्या नावावर होता। त्यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून 8,930 दिवस काम केलं होतं। ही कामगिरी अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे। एकीकडे पवन कुमार चामलिंग यांनी एकाच राज्याचे म्हणजेच सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून आपली संपूर्ण कारकीर्द घडवली, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी राज्य आणि केंद्र या दोन्ही स्तरांवर पूर्ण बहुमत असलेल्या सरकारचं नेतृत्व करून ही कामगिरी साधली आहे। पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून 12 वर्षांहून अधिक काळ आणि देशाचे पंतप्रधान म्हणून उर्वरित कार्यकाळाचा समावेश आहे। या दोन्ही पदांचा एकत्रित कार्यकाळ आता चामलिंग यांच्या 24 वर्ष आणि 165 दिवसांच्या विक्रमापेक्षा जास्त झालाय। पंतप्रधान मोदींची ही कामगिरी केवळ आकड्यांची बाब नाही, तर मोदींच्या प्रशासकीय कौशल्याचा आणि लोकांच्या अढळ विश्वासाचा पुरावा आहे। या विक्रमासोबत इतरही अनेक कामगिरी आहेत। 12 वर्षांहून अधिक काळ मुख्यमंत्री म्हणून व्यापक तळागाळातील अनुभव असलेले मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान आहेत। स्वातंत्र्यानंतर जन्मलेले आणि सत्तेच्या शिखरावर पोहोचलेले ते पहिले पंतप्रधान आहेत। 2014, 2019 आणि 2024 मध्ये सलग 3 लोकसभा निवडणुका जिंकून त्यांनी आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे। ते गुजरातच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले व्यक्तीही आहेत, तर त्यांच्या या कामगिरीवर राजकीय वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय।